मत्स्य बंदराच्या विकास कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, भारतीय जनता पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य गणेश नाईक साहेब, या भागाचे लोकप्रिय असे खासदार सन्मान्य हेमंत सावराजी, विधानसभेच्या सदस्य आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सौ मनीषा चौधरीताई, विधानसभेचे स्थानिक आमदार सन्मान्य राजेंद्र गावित साहेब, आमदार सन्मान्य विलास तरेजी, आमदार सन्मान्य राजन नाईकजी, भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य भरत राजपूतजी, उपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी सौ इंद्राणी धाकड मॅडम, पोलीस अधीक्षक देशमुखजी, मच्छीमार नेते सन्मान्य राजेंद्र मेहरजी, सरपंच सौ बोयर मॅडम, सन्मान्य प्रकाश निकमजी, मंचावर उपस्थित असलेले अन्य सर्वच प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्वच विविध मच्छीमार संस्थांचे सर्वच प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी, बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज आपल्या सातपाटी इथल्या मत्स्य बंदराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ मंत्री सन्मान्य गणेश नाईक साहेब आणि अन्य मान्यवर आवर्जून इथे उपस्थित आहे. मी या आमच्या डिपार्टमेंटच्या वतीने या सगळ्यात प्रमुख मान्यवरांचे मी आभार मानेन की आमच्या ह्या डिपार्टमेंटच्या अति महत्वाच्या ह्या कामासाठी आपण आवर्जून इथे उपस्थित राहिलात आणि इथे आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आज ह्या कामाच्या निमित्ताने आमच्या खात्यातल्या अधिकाऱ्यांनी आपल्याला ह्या होणाऱ्या कामाच्या संदर्भात पूर्ण माहिती आपल्या समोर ठेवलेली आहे. जवळपास 350 कोटी या पूर्ण प्रकल्पावर खर्च होणार आहे आणि मला विश्वास आहे ज्या ज्या गोष्टी आज ह्या प्रकल्पाच्या निमित्ताने इथे उपलब्ध होतील त्यानंतर या भागाच्या मच्छीमारांच्या प्रत्येकाच्या घरात आर्थिक समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आवर्जून मी या निमित्ताने व्यक्त करतो. आमच्या मनीषाताई आणि अन्य प्रमुख मान्यवरांनी या सातपाटी इथल्या या बंदराच्या कामाचा इतिहास आणि त्याचा प्रवास आपल्या समोर मांडलेला आहे. मला आठवतं जेव्हा मी या खात्याचा मंत्री झालो तेव्हा आवर्जून माझ्या अधिकाऱ्यांना विचारलं, अशी कुठली कामं आहेत जे प्रलंबित आहेत, अशी कुठली कामं आहेत जी आतापर्यंत होऊ शकली नाही, त्याची जरा यादी माझ्याकडे द्यावा. आणि मग यादीमध्ये हे जेव्हा काम मला दिसलं तेव्हा मी विचारलं की बाबा ह्या कामाला का उशीर होतोय, तर त्यांनी काही कारण आम्हाला दिलेली. कामाची सगळी अंतिम सही किंवा एकंदरीत प्रक्रियाच्या मधली सही म्हणून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी करून ठेवली होती. पण एकंदरीत पुढच्या ज्या काही परवानग्या होत्या म्हणजे वेव्ह कमिटी पासून पर्यावरणाच्या ज्या काही परवानग्या लागतात त्या कुठल्या सगळ्या परवानग्या तशा प्रलंबित होत्या. मग आमच्या मनीषाताई चौधरींना विशेष निमंत्रित म्हणून आम्ही आवर्जून इथे का बोलवलं त्याची कारण आहे. कारण की आम्ही 10 वर्ष आमदार म्हणून जेव्हा जेव्हा विधिमंडळामध्ये मी बसायचो तेव्हा तेव्हा असं कुठलंच अधिवेशन झालं नाही जिथे मनीषाताईंनी उभं राहून पारंपरिक मच्छीमार आणि सातपाटीचा उल्लेख केलेला नाही. आणि म्हणून आमंत्रण पत्रिका करत असताना मी त्यांना आवर्जून सांगितलं की नाही, मनीषाताईला कुठला प्रोटोकॉल असेल तुमच्या घरात, मला मनीषाताई ह्या आमंत्रण पत्रिकेवर पाहिजे आणि त्या तिथे उपस्थित झाल्या पाहिजे. आणि म्हणून या निमित्ताने हे काम वेळेत पूर्ण करणं, उदाहरण आमच्या इथे 24 महिन्याचं काम दिलेलं आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टर इथे कुठेतरी बसला असेल, आवर्जून सांग की 24 महिन्यात दिल्यामुळे 24व्या महिन्यात
मी आपल्याला तारीख देईन आणि आदरणीय मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री येऊन इथलं उद्घाटन इथे करून जातील, या पद्धतीचा शब्द मी तुम्हाला या निमित्ताने देणार. तसंही ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे गणेश नाईक साहेब आहेत आणि ज्या खात्याचा मंत्री नितेश राणे आहेत, तिथल्या कुठलाही अधिकारी उशिरा करण्याची हिंमत करणार नाही, उशिरा करणार नाही. आम्ही तसे ओरिजिनल शिवसैनिक असल्यामुळे चाबूक कुठे कसा वापरायचा हे आम्हाला चांगलं माहिती आहे. आणि म्हणून यावरून या निमित्ताने सांगेन की दर्जेदार काम आणि वेळेत करून घेण्याची जबाबदारी माझ्या खात्याची निश्चित पद्धतीने असेल, हा विश्वास पण तुम्हाला मी ह्या निमित्ताने देईन. पण काम सुरू होत असताना मी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे, सगळे राजकीय पक्षाचे सगळे पुढारी प्रमुख इथे, कुठल्याही कामामध्ये अडथळे नको. काही झालं तर मंत्री म्हणून कधीही फोन करा. तुम्हाला माहित आहे मी प्रत्येकाचा फोन घेणाऱ्यापैकी आहे, कार्यकर्ता आहे. आवर्जून फोन करा की नितेशजी अशा अशा गोष्टी, ही अडचण आहे, अडचण दूर करण्यासाठी मंत्री म्हणून बसलोय. पण काम कुठल्याही कारणाने उशीर होता कामा नये, याची जबाबदारी आमदार साहेब, खासदार साहेब, आपण कलेक्टर मॅडम, ही आपल्या सगळ्या जणांची आहे. हे आवर्जून ह्या निमित्ताने मी तुम्हाला सांगणार आहे. कारण का शेवटी काम मोठं आहे, 350 कोटीचं आहे आणि 3 पक्ष आज सत्तेमध्ये आहे आणि स्थानिक आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना याही निमित्ताने मी शब्द देतो, तुम्ही बिलकुल चिंता करू नका. या कामामध्ये प्रत्येकाचा हातभार लागेल, हा विश्वास आणि शब्द तुम्हाला मी देणार आहे. तर आम्ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांमधून वरती आलेला एक कार्यकर्ता आहे, म्हणून त्याची तुम्ही चिंता करू नका. फक्त दर्जेदार काम होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून इथे विचार करून हे काम सुरुवात आज ज्या निमित्ताने होत आहे ते वेळेत पूर्ण करणं ही आपल्या लोकांची जबाबदारी आहे. आज असंख्य मान्यवरांनी असे महत्वाचे प्रश्नही ते मांडलेले आहे. आज 1.5 ते पावणे 2 वर्ष आमच्या या महायुतीच्या सरकारला झालेलं आहे आणि ह्या सरकार आल्यानंतर आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या मत्स्य व्यवसायाला देशामध्ये, जेव्हा मी खात्याचा मंत्री झालो, मी आवर्जून आपण कुठे आहोत ते पाहिलं. तर मग समुद्राच्या मासेमारीमध्ये आपण 6व्या नंबरवर आणि गोड्या पाण्याच्या मासेमारीवर आपण 15व्या नंबरवर मला दिसतो. तर मग मी अधिकाऱ्यांना विचारलं की हा आकडा, हा नंबर अगर वरती घेऊन जायचा असेल तर काय काय करायला लागेल. तर मग त्याच्यामध्ये काही सूचना, काही जे तज्ञांची आम्ही बोललो, मी आवर्जून ताई रामनाईक साहेबांना पण जाऊन भेटलो की साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली मला काही सूचना द्या. मला आमच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या आमच्या मच्छीमारांच्या आणि प्रामुख्याने आमच्या पारंपरिक मच्छीमारांच्या दरडोई उत्पन्नामध्ये वाढ करायची आहे, आर्थिक समृद्धी घरापर्यंत आणायची, तर काय केलं पाहिजे. तर त्यानेही काय मार्गदर्शन आम्हाला काना केलं. तर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याचा उल्लेख आमच्या आमदार महोदयांनी केलाय की आपलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे ज्यांनी मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देऊन जाहीर केलेला आहे. मग आमदार साहेबांची ही खंत होती की फक्त जाहीर झालंय, पुढे काही झालेलं नाही. तर आमदार साहेबांकडे थोडी कमी माहिती पोचलेली असं आवर्जून सांग. जेव्हापासून आपण हा निर्णय घेतलाय, टोटल 4 GR काढलेले आहेत आणि फक्त केसीसी क्रेडिट कार्ड, किसान क्रेडिट कार्ड ज्याला आपण म्हणतो, ज्याचा फायदा आतापर्यंत आमचे शेतकरी बांधव घेत होते. फक्त केसीसी कार्डच्या अंतर्गत आपण तुम्ही पाहिलं तर 1208 मच्छीमारांनी स्वतःचे केसीसी कार्ड काढलेले आहेत आणि ते त्या पद्धतीचा लाभ घेत आहेत. आकडा लहान असला तरी सुरुवात झालेली आहे. मी आपल्याला विश्वास देतो, जे फायदे शेतकऱ्यांना भेटतात, जे लाभ शेतकऱ्यांना भेटतात, आज कुठेही वादळ आलं तर आपल्याला मच्छीमारांसंदर्भात काय करायचं हा फार मोठा प्रश्न. मला आठवतो अर्नाळ्याचे ते वादळ आलं आणि मग आमच्या कॅबिनेटमध्ये आमच्या नाईक साहेबांनी तो विषय मुख्यमंत्र्यांकडे उल्लेख केला की साहेब एवढं मोठं वादळ आलेलं आहे, मच्छीमारांना आपण मदत करायला. पण सर्वात मोठा प्रश्न आपल्या शासनाच्या समोर असतो की मदत करायची असते, प्रामाणिक प्रयत्न करायचा असतो, पण ते कुठल्या निकषा अंदर बसवायचा हा फार मोठा प्रश्न आहे. मग कधी मदत ही तुटपुंजा मच्छीमारांपर्यंत पोहोचते आणि मग त्या मदतीचा काही उपयोग होत नाही.
मला आठवतो जेव्हा अर्नाळ्यामध्ये अशा पद्धतीचं वादळ आलेलं आणि पंचनामे झाले होते, मी कलेक्टर मॅडमशी तेव्हा बोललेलो, तेव्हा 1,80,00,000 नुकसान झालेलं आणि जुन्या निकषा अंतर्गत अगर आम्ही द्यायला गेलो तो मोजून टोटल 8,00,000 रुपये, 8,00,000 फक्त मच्छीमारांना आम्ही मदत करू शकलो. आता आपण अगर त्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपण शेतकऱ्यांना वादळ आल्यानंतर ते जे निकष त्यांना आपण लावतो त्याच अंतर्गत किंवा त्याच जुमाईची मदत आपण यापुढे मच्छीमारांना पण देऊ शकतो, एवढी ताकद त्या कृषीच्या दर्जाच्या निर्णयामध्ये आहे. मग आम्ही पुढचा एक टप्पा विचार केला की ह्याच्या पुढे काय करायला पाहिजे, तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा आम्ही अभ्यास सुरू केला. ही जी केंद्राची आमची जी योजना आहे ज्याचे असंख्य लाभार्थी आज इथे उपस्थित असते, चांगली योजना आहे. प्रत्येक घराघरामध्ये आज प्रत्येक मच्छीमार बांधव त्याचा जास्तीत जास्त फायदा घेत. आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वात ही जी आमची जी योजना आहे ती अतिशय प्रभावशाली आहे. पण आम्ही विचार केला की आजपर्यंत आपल्या राज्याची एकही योजना नव्हती. राज्याचं मत्स्य व्यवसायाचं बजेट हे 212 कोटीवर होतं. मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे गेलो, साहेब आपण 1 नंबरवर कसं जाणार, आपल्याला तुम्हाला अगर तुमची इच्छा असेल की आपण आंध्राच्या पुढे गेलो पाहिजे, केरळच्या पुढे गेलो पाहिजे, तमिळनाडूच्या पुढे गेलो पाहिजे, तर त्यांचं बजेट मी त्यांच्या समोर ठेवलं की साहेब बघा हे किती हजारी कोटींनी त्यांचा बजेट मत्स्य व्यवसाय खात्याला देतात आणि आपण 212 कोटीवर आहोत. मग साहेबांनी बघितल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने अभ्यास झाला आणि आज याच अर्थसंकल्पामध्ये, या मार्चच्या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्यांदा आपल्या राज्याची योजना म्हणून मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना जाहीर केली आणि 1,240 कोटी हे आपल्याला त्या योजना अंतर्गत दिलेले. म्हणजे 212 पासून 1,240, बघा एवढं 1,000 वरती घेऊन गेलो तर तेवढ्या टाळ्या पण पडत नाही. कमी करायला पाहिजे, निधी कमी करून टाकली पाहिजे है ना. तर म्हणून सांग कुठे आम्ही कमी पडणार नाही, तुम्ही त्याची चिंता करू नका. जे जे काम आपल्याला अपेक्षित आहेत, जी जी विकास कामं अडकलेली आहेत ते सगळे पूर्ण करण्याची जबाबदारी ही मंत्री खात्याचा मंत्री म्हणून आमची असेल, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देणार आहे. आमच्या सरपंच ताईंनी एलईडीचा उल्लेख केला म्हणून मी लगेच खात्याच्या आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं सांगा तरी आकडे काय आहेत. कदाचित सरपंच मॅडम ना तर उगाच गैरसमज घेऊन ग्रामपंचायतीकडे जातील, गैरसमज नको ना. म्हणून आम्ही जेव्हा मी मंत्री झालो, ताईंना माहिती आम्ही मोजकेच 2-3 आमदार असायचो, ते नेहमी एलईडी आणि पर्सनेट वाल्यांवर तुटून पडायचे. आमचे सहकारी आमदार आम्हाला नंतर बाजूला चिठ्ठी पाठवायचे, अरे बाबा कशाला आमच्या पोटावर लात, बाबा तुम्ही नाही, तुम्ही आमच्या पोटावर लात मार. पारंपरिक मच्छीमार हा जगला पाहिजे आणि पारंपरिक मच्छीमारांच्या माध्यमातून महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे, ही आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून एलईडीच्या संदर्भात आम्ही कडक भूमिका घेतलेली आहे. एक तर 9 जानेवारी 2025 आम्ही जवळपास 9 ड्रोन आम्ही आमच्या समुद्राच्या काठी आम्ही सुरुवात केली आणि प्रत्येक गोष्ट कुठला कोणी अनधिकृत पद्धतीने मासेमारी अगर आमच्या किनारपट्टीवर करायला येत असेल तर ड्रोनच्या माध्यमातून आमच्याकडे माहिती येते आणि त्याच्या वेळी लगेच त्याच्या पद्धतीने त्याच्यावर कारवाई होते. एलईडीच्या माध्यमातून गेल्या 1 वर्षामध्ये जवळपास 140 नौकांवर आम्ही लोकांनी कारवाई केलेली आहे. ड्रोनच्या द्वारे तर 145. मी तुम्हाला विश्वास दे, आम्ही शेवटी पारंपरिक मच्छीमारांचं नेतृत्व करणारे आमदार आहे. मी मंत्री असताना मी या एलईडी वाल्यांची लाड सहन करणाऱ्यापैकी नाही आणि ते काय मला विकत पण घेऊ शकत नाही, एवढी बिचाऱ्यांची क्षमता पण नाही. असं कारण जे पण आकडे लिहितील त्याच्यावर तो पुढचा अजून एक 0 टाकीन मीच विकत घेऊन देऊ शकतो, पण त्याची चिंता करू नका. पण एक विनंती मी या व्यासपीठाच्या निमित्ताने मी सगळ्या मच्छीमार संस्थांना मी ह्या निमित्ताने करणार, जे आम्हाला आढळून आलं, जे आमचं निरीक्षण आहे की हा एलईडी जे काही बोट मालक आहेत, जे काही एलईडी मासेमारी करतात त्यांना आपल्यातलेच काही मच्छीमारी संस्था काही डिझेल देतात आणि उद्या तुम्ही सगळ्या जणांनी
प्रत्येक मच्छीमार संस्थांनी अगर भूमिका घेतली ते नाही आम्ही एलईडी कोणी एलईडी आमच्या समुद्राकाठी करत असेल तर आम्ही त्यांना डिझेल देणार नाही ही भूमिका अगर तुम्ही घेतली तर 100% एलईडी बंद होऊन तुम्हाला लोकांना दिसेल ही भूमिका तुम्ही लोकांनी घेतली पाहिजे तरच आपल्याला या गोष्टीचा फरक आपल्याला दिसणार आणि म्हणून या निमित्ताने आवर्जून आपल्याला सांगितलं ताईंनी छोट्या पॉम्प्रेटचा उल्लेख केला छोट्या पॉम्प्रेटचा संदर्भ किंवा पॉम्प्रेटच्या बाबतीमध्ये आपल्या राज्य सरकारची भूमिका ताईंनी तुम्हाला सांगितली पण जसं मी तुम्हाला एलईडी संदर्भात विनंती केली आहे तशा लहान पॉम्प्रेटच्या संदर्भात पण मी थोडी विनंती करणार आपण त्याच्याही बाबतीमध्ये एक ठोस भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला कसं आता मासेमारी करत असताना लहान पॉम्प्रेट पण आले लगेच आपण बाजारामध्ये विकायला जाऊ ते करू नका शेवटी आपणच अगर आपल्या समुद्राच्या बाबतीमध्ये काही धोरणात्मक निर्णय घेतले आपणच अगर ठाम राहिलो तर मला विश्वास आहे आपल्या समुद्राकाठी होणारा जे काय आर्थिक विकास आम्ही करू पाहतोय तो कोणीही थांबवू शकणार नाही एवढा निर्धार घेऊन आमचं राज्य सरकार तुमच्यासाठी काम करत आहे फक्त ह्यामध्ये तुमचेही साथ तुमचाही आशीर्वाद आम्हाला ह्या निमित्ताने पाहिजे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना आज या 7 पटीच्या बंदरच्या निमित्ताने मी जसं सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं तुम्ही कामाच्या दर्जा संदर्भात आणि वेळा संदर्भात काही चिंता करू नका मी आपल्याला या खात्याचा मंत्री म्हणून विश्वास देतो 24 महिने दिलेले आहेत या कॉन्ट्रॅक्टरने अगर 23 महिन्यामध्ये केलं तर त्याला पुढचे 4 कामं देण्याची जबाबदारी माझी आहे पण वेळेत त्यांनी पूर्ण करायला पाहिजे आणि म्हणून या सगळ्याची जबाबदारी माझी असेल म्हणून आज जसं आपण एकत्र जमलो मी आतापासूनच नाईक साहेबांची 24 महिन्याच्या नंतरची तारीखची बुकिंग करून टाकतो बाबा कोण पीएबी असेल तर डायरेक्ट लिहून टाका 24व्या महिन्यामध्ये परत एकदा आपण एकत्र यायचं फक्त तेव्हा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घेऊन एक जोरदार या भूमीमध्ये येऊन 7 पाटीमध्ये असलेलं हे पूर्ण बंदराचं विकासाचं उद्घाटन ते आपण 24व्या महिन्यावर करूया एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो परत एकदा सगळ्याच मान्यवरांचं मनापासून आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र